वाजापूर संघ आपल्या सलामीची जोडी या ठिकाणी मात्र लगेच पाठवायची आहे. या सरसे स्वागत आहे. यायचं वरती या, आपलाच आहे. दीपक यायचं आहे. मी श्रीपाद सरांना विनंती करतो की आपण या ठिकाणी दीपकला सन्मानित करायचं आहे. अतिशय चांगले अष्टपैलू खेळ राहिला. टॉस बॉक्स मध्ये जायचं आहे आपण. सलामीची जोडी दिनेश वाघ आणि अरुण पारधी ही जोडी निश्चितच दोनही संघाचा विचार केला तर एकाच विभागातील हे दोन संघ दादा संघ. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज बबदेववाडी या संघाचा रोशन भस्मा. पिवनचा पहिलं षटक टाकण्यासाठी स्ट्राईकवर फलंदाज अरुण. बॅटची हिडिंग एज या ठिकाणी मात्र जीवनदान मिळालं खऱ्या अर्थाने अरुणला. क्षेत्ररक्षक पोचू शकला नाहीये. सिंगल आली. सिंगलना श्री गणेशा झाला तो अर्थातच वाजापूर या टीमचा. वाजापूर आणि बापदेव या दोन संघामध्ये बिग फाईट मॅच. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा आमदार चषक 2025 मध्ये सर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. धावफलकावर धावा लागल्या. सिंगल. पहिल्या चेंडूवर बॅटची हिडिंग एज होती. फर्स्ट स्लिप मध्ये मात्र त्या ठिकाणी बाईच्या स्वरूपात सिंगल मिळेल. पंचांचा या ठिकाणी मात्र पंचांनी घेतलाय रिव्ह्यू वाईट साठी. सर श्रीपाद सर यायचं आहे आपण. फेर डिलिव्हरी आहे. धावफलकावर धावा लागल्यात 2 धावा. सॉरी 3 धावा. दोन स्कोर कडनं थोडीशी मिस्टेक झाली. 2 धावा. आता दुसऱ्या राऊंडला सीबीडी बेलापूर संघाचा संघनायक आणि दोऱ्याचा बाडा संघाचा संघनायक आपण यायचा आहे. दुसऱ्या राऊंडला आपण सुरुवात करणार आहोत या सामन्यानंतर आणि दुसऱ्या राऊंड मध्ये जो हायेस्ट स्कोर मारेल त्याला बाय आहे याची नोंद घ्यायची आहे. पंच आम्हाला कळवायचं आहे. एक तर निश्चित रनआउट आहे. रनआउट तर निश्चित आहे फक्त आणि रनआउटच्या स्वरूपात या ठिकाणी विकेट मात्र बहाल केली. पहिला आदरा मिळाला तो वाजापूर संघाला. संघाची धावसंख्या धावफलकावर फक्त आणि फक्त 2 असताना डीजे
नवीन फलंदाज महेश वाघ आलाय. दिनेश बाद झाला त्याच्यानंतर मात्र महेश आलाय. डायरेक्ट हिट केलं. अपील मात्र लेग बी 4 ची केली होती परंतु पंचांनी ती दुडकावून लावली आणि त्याच्यानंतर मात्र डायरेक्ट हिट पाहायला मिळालं. नवीन फलंदाज खेळपट्टीवर आपण पाहतोय महेश वाघ आणि अरुण ही जोडी. संघाची धावसंख्या धावपलकार फक्त आणि फक्त 2 धावा आहेत. इथे मात्र अजून एक संधी आहे परंतु या ठिकाणी माघार घेतली. येऊ दे ना. सामना चालूच ठेवायचा आहे. प्रसाद सर यायचं आपण. हॅलो यस. तर मॅच या ठिकाणी पाहता खरं तर पहिल्या फेरीतील ही 5वी लढत. फटका चांगला आहे. ऑन साईडला आपण पाहता ढकललंय. डीप मध्ये खेळाडू आहेत परंतु आता या ठिकाणी रनआउट केलं जातं. इथं अजून एक धक्का लागला. बॅटिंग करत असताना टीम वाजापूर संघाला फलंदाज बाद. नवीन बॅटर मयूर आलाय नॉन स्ट्राईक येण्यावरती परंतु या ठिकाणी आपण पाहता सध्या तरी विकट परिस्थिती आहे टीम वाजापूर संघाची. खरं तर वाजापूर आणि बाबदेव या संघांना शुभेच्छा आल्यात. आमचे अमोल वीर यांकडून इथे बॅटची एज आणि अप्रतिम असा कॅच टिपलाय. इथनं अजून एक धक्का लागलाय. बॅटिंग करत असताना टीम वाजापूर संघाला 3 वरती हा 3रा धक्का. तीन या धावसंख्येवरती 3रा धक्का लागलाय. बॅटिंग करत असताना वाजापूर संघाला आता मात्र 5व्या क्रमांकावरती सचिन आलेत. इथनं पार्टनरशिपची भरपूर गरज आहे बॅटिंग करणाऱ्या संघाला. वाजापूर संघ म्हटलं तर हा देखील एक मोठा संघ आहे. मात्र दोन्ही संघांचा विचार केला तर पनवेल परिसरातील आहेत.
रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. हा देखील डॉट. सध्या तरी अगदी सरळ बॅटनं सुरुवातीला मी तर म्हणेन सेट व्हावं लागेल. बस सेट झाल्यानंतर तुम्ही कसेही खेळू शकता. सध्या तरी ह्याची गरज आहे मैदानाच्या फलंदाजांना. परंतु सचिन पहिल्याच बॉल खेळत असताना रिव्हर्सचा प्रयत्न केला. फटका इथे ऑन साईडला खेळायचा होता, परंतु फाईन लेगचा खेळाडूचं इथे आता कौतुक केलं जातंय. चांगला बॉल अडवलाय, बॉलला स्टॉप केलंय, जबल 4 धावा वाचवल्यात. जर का बॉल सोडला असता तर या चेंडूवरती 4 धावा नक्कीच लिहिल्या होत्या. ओव्हर पिच बॉल ऑन साईडला ड्राईव्ह केला. ऑन ड्राईव्हचा फटका डीप मध्ये नक्कीच भरत आहेत. चांगली फिल्डिंग भरत त्यांच्याकडनं. आणि या चेंडूवरती एकच धाव. सध्या तरी एका धावेसाठी संघर्ष हा करावा लागतोय बॅटिंग करत असताना वाजापूर संघाला. नक्कीच वाजापूर म्हणलं तर आमचे या ठिकाणी मयूर आहेत. नक्कीच या ठिकाणी आहे हा देखील डॉट आलाय. षटक क्रमांक दुसराही संपलाय आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव फुलकावरती फक्त 4 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. खरं तर वाजापूर संघ आता सध्या तरी अडचणीमध्ये सापडला. इथनं एखाद्या खेळाडूला संकटमोचक कामगिरी करावी लागेल. षटक क्रमांक 3 गोलंदाज बॉलिंग मार्क वरती राजा. अवे फ्रॉम दी बॉडी, अगदी बॅट्समन पासून दूर हा चेंडू. पंचांचा इशारा वाईटचा आला आणि अगदी या ठिकाणी एक आव्हांतर धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला, वाजापूर संघाला. तर नेक्स्ट मॅच सीबीडी बेलापूर विरुद्ध दोऱ्याचा पाडा असेल. पहा सेकंड राऊंड मध्ये हायेस्ट स्कोर टीमला बाय, नक्कीच जो हायेस्ट स्कोर बनवेल, जो सामना जिंकेल त्या टीमला बाय असेल. लक्ष असू द्या दोन्ही टीम. अगदी मागचा सामना जिंकला तो म्हणजे श्रीराम दोदाने संघानं. इथे फटका चांगला आउटसाइडला ड्राईव्ह केला आहे. एका धाब्यासाठी आता संघर्ष हा सातत्यानं करावा लागतोय. संघर्षाचा शंकनाद करत असताना मैदानाच्या आत टीम वाजापूर संघ. राजा देखील चांगली गोलंदाजी करतोय. आतापर्यंत 6 धावा फलकावरती. पार्टनरशिप आता हळूहळू इथे जमा करायला सुरुवात केली आहे, परंतु इथे गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ द पेस. अगदी स्लो बर्गन बॉल होता आणि या चेंडूवरती कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. पुन्हा एकदा डॉट. गुडलेन स्पॉट अगदी या ठिकाणी समोर होता हा चेंडू. प्लम झालेत. एलबीडब्ल्यूच्या माध्यमातून इथनं परतावं लागेल फलंदाज सचिनला. मैदानाच्या बाहेर इथनं झोन एक धक्का, फलंदाज बाद. अजून 2 चेंडू शिल्लक आहेत त्या षटकातील. खरं तर वाजापूर संघाला आता सातत्याने मोठे फटके खेळावे लागतील. स्ट्राईक वरती आपण पाहता 6व्या क्रमांकाचा खेळाडू राजू आलाय. राज विरुद्ध राजू अशी ही लढत. ऑन साइडला खेचून मारायचा होता, परंतु इथे देखील हा डॉट बॉल आलाय. अगदी सुरुवातीचे फलंदाज होते ते लवकरात लवकर बाद झाले आणि त्यानंतर आपण पाहता आता मैदानाच्या आत मधल्या फुलीचे फलंदाज सध्या तरी स्ट्रगल करतात. एका धाब्यासाठी त्यांना आता संघर्ष करावा लागतोय. ऑन साइडला फटका फसला डीप मध्ये. खेळाडू आले शेवटच्या मुवमेंटला कॅच कॅरी केली. इथं आपण पाहता इथनं अजूनही धक्का. अगदी ज्या प्रकारे अगदी पत्त्यांचा बंगला एखाद्या हवेच्या झुलकानं पडतो ना, त्या प्रकारे सध्या तरी वाजापूर टीमचा डाव आता पूर्णपणे ढासळलाय या मॅच मध्ये. इथनं अजून एक फलंदाज बाद राजू.
बॅक टू दी पवेलियन. 3 ओव्हरचा खेळ इथे संपलाय आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 5 वरती 6 धावा, म्हणजेच 6 धावा आणि 5 फलंदाज बाद झालेत. सध्या तरी विकेट्स परिस्थिती आणि ही मॅच मात्र लो स्कोरिंगच्या दिशेने पाहायला मिळते. पहिल्यांदाच असे हे चित्र पाहायला मिळतंय. 6 वरती 5 खेळाडू बाद. आता नवीन खेळाडू 7व्या क्रमांकावरती. हे 6 धावा आहेत. 6 धावा फक्त बनल्या गेल्यात. तर यस, दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी यायचं आहे. नेक्स्ट मॅच सीबीटी बेलापूर टीम आणि दोराचा पाडा टीम, यस दोन्ही टीमचे कॅप्टन आलेत. खरं तर अगदी आपण स्पर्धेची ही पहिली रात्र पाहता आणि सर वेळेवेळी टॉस देखील होतो. खरं तर पहिल्या दिवशी आपण ज्या प्रकारे चालतो तसंच मात्र आपण नक्की सुरुवात चांगली झाली ना तर अंत देखील चांगला होतो असं आपण नेहमीच म्हणतो. परंतु या मॅच मध्ये आपण पाहता सध्या तरी संघ अडचणीत सापडलाय. वाजेपूर संघ रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, इथे हा देखील बॉल डॉट आलाय. रमेश यानं देखील आपल्या स्पीलची सुरुवात डॉटने केली आहे. डॉट बॉल आलाय. इथे हा देखील डॉट बॉल आहे. खरं तर आमचे स्कोरर आता या ठिकाणी डॉट डॉट लिहून मी तर म्हणे वैतागले असतील. नक्कीच आमचे नरेश आहेत, नरेश वाघ. इथे देखील डॉट, इथे देखील डॉट. सध्या तरी बॅट्समॅन करतायत काय, अगदी सिंगल घेत असताना देखील जरी धावा बनलेल्या असताना तरी देखील जवळजवळ 20 ते 25 धावा बनल्या असत्या. परंतु इथे सातत्याने आपण पाहता डॉट पर्सेंटेज. ऑन साइडला खेचून मारलाय, डीप मध्ये खेळाडू आहेत, चांगली फिल्डिंग, बॉलला स्टॉप केलंय. अगदी या मॅच मध्ये फक्त मी तर म्हणेन अगदी या इनिंग मध्ये आतापर्यंत एकही चौकार किंवा षटकार आला नाहीये. चांगली फिल्डिंग, तेवढी चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली टीम बापदेव संघाकडून. खरं तर पहिल्याच ओव्हरमध्ये रोशननं नक्कीच पहिल्या ओव्हरमध्ये रोशननं चांगली सुरुवात केली. यस, आताचा हा चेंडू खराब आहे, वाईट बॉल. एक अवांतर धाव, 8 धाबा धाव फलकावरती. अगदी या मॅच मध्ये मजा नाहीये, धावांचा डोंगर पाहायला मिळत नाही. येथे देखील फटका फसलाय, खेळाडू आहे, जज करतायत, वेल घेतलाय आणि शेवटच्या मोमेंटला चांगला जजमेंट. इथनं अजून एक फलंदाज बाद. इथे शर्यत लागली विकेट आणि धावांची, परंतु सध्या तरी धावा आता जास्त आहेत, म्हणजेच 6 खेळाडू बाद झालेत हे 8 या धावसंख्येवरती. एक बॉल शिल्लक आणि शेवटच्या बॉलवरती इथे देखील फटका फसला. यष्टीरक्षक धावला, परंतु शेवटच्या मोमेंटला अगदी जजमेंट झालं नाहीये आणि या चेंडूवरती 2 धावा कंप्लीट आहेत. यस, पंतांचा इशारा, षटक संपलं या ठिकाणी 4थं आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर वाजापूर संघ बॅटिंग करत असताना बनल्या गेल्या 10 आणि आता 11 धावा संख्येचं टार्गेट आहे मैदानामध्ये. येणारे 24 बॉल आणि 11 धावा संख्येची गरज. यस, वाघ सर, आपण वाघ सरांचा शुभ असते आपण टॉस करूयात. खरं तर या स्पर्धेचे ते नक्कीच आयोजक सुद्धा आहेत आणि त्यांच्या शुभ असते आपण टॉस करतोय नेक्स्ट मॅचचा. खरं तर सीबीटी बेलापूर विरुद्ध दोऱ्याचा पाडा हे 2 संघ एकमेकांच्या विरोधात आता मात्र सेकंड राऊंड मध्ये पाहायला मिळतील. टॉस या ठिकाणी जिंकलाय तो म्हणजे टीम सीबीटी बेलापूर संघानं. सीबीटी बेलापूर टीम टॉस जिंकलाय आणि या ठिकाणी
यस बॅटिंगचा निर्णय आलाय. यस बाग सर षटक. यस सामने 4 षटकांचे असतील. तर चला लगेचच बॅट्समन पाठवायचे आहेत. रोशन बापदेव टीम आपण आपले फलंदाज पाठवायचे आहेत. अगदी स्क्रीनवरती आपण पाहतात नक्कीच आमचे दिलीप भगत बॉल दाखवतात इकडे. अगदी निव्याचे हे बॉल आणि या बॉलनं मात्र ही स्पर्धा कव्हर केली जाते. 10 धावा बनल्या गेल्या. 11 धावा संख्येचं टार्गेट. भरपूर चांगलं या ठिकाणी आपण हे आयोजन आणि नियोजन पाहता. नक्कीच आमची संपूर्ण जय बोले क्रिकेट संघ खुशिवली या संघाच्या वतीने आपण ही स्पर्धा पाहतायत. आमदार चषक अगदी सौभाग्यवती सुलभताई गणपत गायकवाड यांच्या डाबानं मात्र ही स्पर्धा आपण पाहता. आमदार चषक अगदी ही पहिली नाईट या ठिकाणी पाहायला मिळते ती म्हणजेच कुशिवलीकरांच्या वतीने त्यांचा मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त पुन्हा एकदा करतोय. कारण की अगदी भव्य दिव्य अशी ही स्पर्धा या ठिकाणी ऑर्गनाईज केली आहे. खरं तर मैदानाच्या आत खेळपट्टी सुंदर सजवली व तदनंतर बाउंड्री लाईन व तदनंतर रेलिंग आणि त्यानंतर पहिल्या खेळाडूंसाठी बसण्यासाठी चांगली अगदी सुविधा व तदनंतर अगदी सुंदर असं हे व्यासपीठ सर्व काही उपलब्ध करून दिलंय. जवळ 10 टॉवर तुम्हाला पाहायला मिळतील. चांगली संकल्पना आहे. अगदी मैदानावरती अगदी स्पष्टपणाने बॉल दिसतोय म्हणजे चांगली या ठिकाणी प्रकाश झोजातील ही स्पर्धा पाहतात. मॅच मध्ये आपण पाहिलं तर 24 बॉल आणि 11 धावसंख्येची गरज. मॅचला सुरुवात. पहिलाच बॉल ऑन साइडला खेचून मारायचा होता परंतु या ठिकाणी पहिलाच बॉल हा डॉट आलाय. स्ट्राईक वरती राजा होता आणि नॉन स्ट्राईक वरती रोशन आहेत. खरं तर राजाचा प्रयत्न होता की पहिल्याच बॉलवरती धमाका करावा. अर्थातच पहिल्याच बॉलवरती षटकार खेचावा परंतु पाहिलं तर या चेंडूवरती डॉट आलाय. इथून हा सामना जर डिफेंड झाला तर एक नवा इतिहास रचला जाईल टीम वाजेपूर संघाच्या नावावरती. परंतु इथे या चेंडूवरती एक धाव कंप्लीट झाली. सिंगल झाली आहे. दुसऱ्या बॉलवरती धावांचा श्री गणेशा केला जातोय राजा यांच्या बॅटमधून. आता नंतर स्ट्राईक वर आपण पाहता टीमचा अगदी एक अजून एक विस्फोटक फलंदाज रोशन. परंतु या ठिकाणी आपण पाहता गल्लीमधून बॉलला पाठवलं सरळ डीप मध्ये थर्डमॅनला खेळाडू अगदी पोहोचतात तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. यस बॅट कट. 3 धावा या ठिकाणी पाहायला मिळतील. तर नेक्स्ट मॅच दोन्ही टीम आपण तयारीत राहायचं आहे. सीबीटी बेलापूर आणि दोराचा फाडा. तर सीबीटी बेलापूर टीम आपण बॅटिंगचा निर्णय घेतलाय. लगेच आपण डगआउट मध्ये पोहोचायचं आहे. इथे आपण पाहतात सर्व लास्ट चेंडू स्टंप वरती होता. यू मिस बट आय विल डेफिनेटली हिट. अगदी त्रिफळा उद्ध्वस्त केलाय फलंदाज रोशनचा. पहिला धक्का टीम बापदेव संघाला. यस तर चेक केलं जाईल या ठिकाणी. यस अंपायर हिट विकेट आहे परंतु वाईड आहे की नाही हे चेक करायचं आहे.
यस बॉल आहे या ठिकाणी 3 धावा बनल्या गेल्या अजूनही 8 धावा संख्येची गरज आहे इथे ऑन साइडला फक्त फ्लिक केलाय खेळाडू उपस्थित आहे जर का डायरेक्ट हिट केलं असतं तर कुठेतरी चित्र वेगळं दिसलं असतं जेव्हा तुम्ही थेटा सर्कल मध्ये असताना तेव्हा तुम्हाला मुभा असते की तुम्ही डायरेक्ट हिट करू शकता परंतु या ठिकाणी अगदी बॉलर कडे हात देण्यात आला चेंडू परंतु शेवटच्या मोमेंटला एकदा कंप्लीट झाली पुन्हा एकदा फुल लेंथ इथे मिस स्पीड परंतु एकदा कंप्लीट पाहायला मिळते या सिंगल पण आपण पाहता सध्या तरी खेळ सुरू ठेवलाय टीम बाबदेव संघाने खरं तर आतापर्यंत आपण पाहतो फुलकावरती 5 धावा शेवटचा बॉल सफल झालाय क्रॉस बॅटरी खेळायचं होतं परंतु पंचांचा इशारा की हा चेंडू लेगस्टिकच्या बाहेर आहे नक्की चांगला डिसिजन वाईट बॉल आलाय एक अवांतर धाव सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते ती 6 या फलकावरती रिबतचा प्रयत्न परंतु या ठिकाणी अगदी हा चेंडू पॅड वरती आहे लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू यस लेग बॅटच्या माध्यमातून एक धाव कंप्लीट झाली सिंगलच्या मदतीने टीमची टोटल पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 7 धावा आता सामना जिंकण्यासाठी अजूनही 4 धावा संख्येची गरज झालेली आहे त्यामुळे या मॅचचा अगदी पूर्णपणे जो मजा आहे तो निघून गेलाय आता 18 चेंडू आणि 4 धावा संख्येची गरज बॉलला उडवला साइडला आणि आता बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर परत पोहोचले होते परंतु त्यांच्या परत हा बॉल आला नाहीये यस 6 धावा मॅच फिनिश सामना जिंकला टीम बाबदेव संघाने अभिनंदन परंतु हार्ड लक टीम वाजापूर संघ नक्कीच सुरुवात थोडीशी खराब झाली आणि त्या कारणास्तव मात्र मी तर म्हणेन हा सामना सोडावा लागलाय जर का सुरुवातीचा फलंदाज नक्की ज्यांनी जर केलं चांगला केला असता तर कुठेतरी हा सामना तुम्ही तुमच्या बाजूने करू शकले असते दिनेश त्यानंतर अरुण आणि त्यानंतर महेश मयूर सचिन राजू अजय आणि बंटी हे सर्व खेळाडू या मॅच मध्ये मी तर म्हणेन अपयशी ठरले खरं तर सुरुवात जर चांगली झाली असती तर मॅच मध्ये पुनरागमन तुम्ही केला असता परंतु हार्ड लक क्रिकेट मित्रांनो क्रिकेटमध्ये नक्कीच अशा गोष्टी होत असतात परंतु शेवटच्या मोमेंटला हार पत्करावी लागली सामना या ठिकाणी जिंकलाय तो म्हणजेच बाबदेव संघाने अभिनंदन आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच